एखाद्याला साधना, भक्ती, उपासना कोणत्या तरी आवडते देवाची करायची आहे, पण ते म्हणते की आम्हाला शरीरधारी गुरु नाही. हे बघा, तुम्हाला एक सांगतो की आपल्याला जर एमपीएससीची जर परीक्षा द्यायची असेल तर त्यासाठी काय आहे की क्वालिफिकेशन महत्वाचं काय आहे त्याचं, की ग्रॅज्युएशन झालं पाहिजे. त्याशिवाय ती देता येत नाही, 12वीत नंतर परीक्षा देता येत नाही. तसं अध्यात्मामध्ये काय आहे, तुम्ही ती आध्यात्मिक लायकीचं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमचे शरीरधारी गुरु भेटणार नाही. तोपर्यंत काय केलं पाहिजे, मग मी दत्त महाराजांना गुरु करू शकताय. गुरुवारी का नाही तुम्ही दत्त महाराजांना अभिषेक करून त्यांना म्हणू शकताय की तुम्हीच आजपासून माझे गुरु, शरीरधारी पण गुरु तुम्हीच आणि बिना शरीरधारी पण तुम्हीच गुरु. जी काय असेल ती सर्वस्व तुम्हीच. तुम्ही इथनं पुढे मला काय असेल ती मार्ग दाखवा. आणि तिथून पुढे खरी तुम्ही तुमची कोणत्याही देवाची साधना तुम्ही भक्ती करू शकताय. आणि विषय काय असतोय की आपण गुरु करून घ्यायचा नसतोय, गुरु आपल्याला शोधत आले पाहिजेत. त्यासाठी आपण त्या आध्यात्मिक लेवलचं पाहिजे, आपला पूर्वजन्म पण तसा पाहिजे. आपण कुठेतरी साधना सेवा भक्ती मार्गात पूर्वजन्मात पण राहिलो पाहिजे. तेव्हा ते आता कुठेतरी शरीरधारी गुरु भेटते दे. आता काही भागात का नाही गुरु आहे का नाही, शिष्य करायला सुद्धा 51,000 21,000 रुपये मागते ती गुरु मंत्र द्यायला सुद्धा. तर म्हणजे काय काय वेळेला आपल्याला बी वाईट वाटतं की मंत्र सुद्धा विकलं जाते. ते मंत्र विकलं जात नाहीत किंवा काय नाही. जो खरा गुरु असतो का नाही ती ह्या भानगडीत पडत नाही, पैसे बिशे किंवा काय 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 भानगड नसत्या. जी काय असेल ती आपल्या शिष्याला किंवा साधकाला जी काय असेल ती प्रॉपर पद्धतीनं ज्ञान देत असते, ती मंत्र देत असते ती आणि पुढे चालवत असते ती. त्याच्यासाठी पण परस्त्री आणि दारूवर जाय एक वेळ नॉनव्हेज खाणारा कसा तरी सण करून